देवदासो अपरीतास उद्भिदाः देवानो यथा सदमिदवृधे असन्नप्रायो रक्षितारो दिवे दिवे। ओम। अध्याय 4 मंत्र। मननात त्रायते इति मंत्रः। अर्थातच ज्याचे मनन केले असता मनाचे रक्षण होते अशा शब्दांना मंत्र असे म्हणतात. यात मनाचे रक्षण म्हणजे मनावरील संयम आणि मनाची एकाग्रता होय. येथे रक्षण म्हणजे बाह्य शत्रूंपासून नसून मनाच्या शत्रूपासून रक्षण असा घ्यायचा आहे. मंत्राचे उच्चार चिंतण्यास उपकारक आहेत. वारंवार मंत्राचे उच्चारण केल्यास त्याच्या अर्थाचे मनोमन चिंतन घडत राहते. हळूहळू मनाची एकाग्रता वाढते. मंत्रातील प्रत्येक शब्दाचे उच्चारण हे महत्वाचे आहे. त्याच्या अयोग्य उच्चाराने परिणाम साधत नाही आणि कधीकधी यामुळेच साधक याबद्दल शंका घेतात. मंत्र म्हणजे शब्दांची जोडणी नसून त्यात विज्ञान आहे. आ नो भद्रा क्रतवो यंतु विश्वतः. आमच्याकडे सर्व विश्वातील भद्र म्हणजेच चांगले विचार आणि भद्र संकल्प येवोत. सर्व विश्वातून मंगल विचार आमच्याकडे येवोत. आम्ही त्यांचे स्वागतच करू. या उपरोक्त सुविचाराचा अर्थ सरळ आहे. आदिग्रंथ हे वेद आहेत. त्याचे पठण ऋचाद्वारे झाले. रामायण महाभारताच्या पूर्वी अनेक ऋषी मुनींनी आपल्या तपोबलाने काही सिद्धी प्राप्त केलेल्या आहेत. त्या सिद्धीचे अनेक प्रयोग केलेत. ज्याप्रमाणे भौतिक युगात आपण गतीच्या बाबतीत एका वाक्यात सांगतो की प्रत्येक क्रियेला तेवढ्याच ताकदीची प्रतिक्रिया असते. म्हणजेच एव्हरी ॲक्शन हॅज अँड इक्वल अपोजिट रिॲक्शन. आपण असे नियम भौतिक आणि रसायनशास्त्रात नेहमी लक्षात ठेवतो. परंतु समाजाचे शास्त्र, त्याचे आरोग्यशास्त्र कसे असावे याकरिता ऋषी मुनींनी आपल्या तपानी, आपल्या साधनेनी सर्वांच्या कल्याणाची कामना करीत मंत्र तयार केले. रामायण महाभारतात तर या मंत्रांचा उपयोग अनेक ऋषींनी तत्कालीन राजे महाराजांवर केलेला आहे. मंत्र तयार करणारे व त्याची जपणूक करून त्याचे फलित साध्य करणारे सर्व ऋषी मुनी आजच्या 21व्या शतकातही वंदनीयच आहेत. मंत्र म्हणजे शब्दसमूह. या शब्दसमूहाच्या उच्चाराने विशिष्ट कंपने निर्माण होऊन प्रत्येक जीवाभोवती एक प्रकारचे वलय कार्य करते. त्यावर प्रामुख्याने त्याचा परिणाम होतो. मंत्र हे शब्दांकित असून त्या विशिष्ट कंपनांची, तरंगांची निर्मिती असून मंत्र तयार करणाऱ्या व्यक्तीच्या मनाची ताकद यामध्ये जोडलेली असते. मंत्राचे प्रामुख्याने 2 भाग कल्पिले आहेत. एका भागात त्यांची कंपने अर्थात व्हायब्रेशन्स, तरंग, वेवलेंथ, गतिशीलता, फ्रिक्वेन्सी यांचा समावेश आहे. मंत्राच्या साधकाला मंत्राच्या उपरोक्त गुणांचे उच्चारणाने लाभ होणार. दुसरा भाग ज्या उपास्य देवता अथवा देवाच्या श्रद्धेमुळे साधकाला लाभ होतो. श्रद्धेने एखादी गोष्ट करीत असताना मानसिक प्रक्रिया लवकर घडून येते. शरीरात, मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सर्व सृष्टीचे मन हे एकच मन समजले जाते. प्रचंड ऊर्जा या शब्दसमूहातून निर्माण झालेली असते. आजच्या आधुनिक युगात भिन्न क्षेत्रात स्वर, ध्वनी यावर संशोधन होते आहे. विशिष्ट ध्वनितरंग आंदोलन म्हणजेच व्हायब्रेशन्स निर्माण करण्यासाठी अक्षरांची विशिष्ट जुळवणी आवश्यक आहे.
आपल्याकडे संगीतातील राग गाताना त्या रागाचा काळ लक्षात घेतात. असे म्हणतात की तानसेन मेघमल्हार गायला लागला, आकाशात मेघ जमावायचे. फ्रेंच जीवशास्त्रज्ञ फेबियन मामे आणि पॅरिसच्या फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चच्या वैज्ञानिक हेमन ग्रिमल यांनी संयुक्तपणे स्त्रीच्या गर्भाशयाच्या कॅन्सरवर अर्थात कर्करोगावर विशिष्ट ध्वनी तरंगांचा मारा केला. कर्करोगाचे कोष तुटू लागले. प्रयोगात असे आढळून आले की वाद्यसंगीतापेक्षाही कंठसंगीत, स्वरसंगीत म्हणजेच गायलेले किंवा कंठातून बाहेर निघालेले हे अधिक प्रभावशाली ठरते. तसेच त्यांनी एका स्त्रीच्या स्तनात असलेल्या कर्करोगाच्या गाठीवर पण असाच प्रयोग केला आणि आश्चर्य, गाठ नामशेष झाली. हे सगळं सांगण्याचा मतितार्थ एवढाच की ह्या मंत्रांमध्ये अफाट सामर्थ्य आहे. मंत्र ही केवळ अक्षरं नाहीत, शब्दसमूहाची अचूकता, या शब्दसमूहातून निर्माण होणाऱ्या ध्वनिलहरी, तरंग, त्याचा परिणाम हा त्या मंत्रात नसून त्याच्या उच्चारण्यामध्ये असून तो सर्वांनाच अवगत होईल असे नाही. यासाठी आपल्या हिंदू धर्मात त्याचे पावित्र्य, त्याचे उच्चारण, त्याचे पठण अचूक कसे असावे, नेमके असावे, म्हणून त्या मंत्राचा जाणकार जो आहे त्या गुरुमुखातून हा मंत्र घ्यावा असे संबोधिले आहे. या मंत्राची विशिष्ट संख्या त्याच ध्वनिलहरींनी व्हायब्रेशनद्वारे पूर्ण होते. ही बाब तितकीच महत्वाची आहे. ज्या गोष्टी पाश्चात्य शास्त्रज्ञांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला अथवा करतायत, त्या गोष्टी आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी सिद्ध करून ठेवल्या आहेत. हे एक औषधोपचार तंत्र देखील आहे. ज्याप्रमाणे औषधांच्या मात्रेत फरक झाल्यास रोगावर विपरीत परिणाम होतो, रोग्यावर विपरीत परिणाम होतो, त्याचप्रमाणे मंत्र वेडावाकडा, कुठे संधी तोडून, कोठे जोडून बोलले गेल्यास त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनादि अनंत कालापासून कोणत्याही मंत्राची सिद्धता प्राप्त करून घेण्यासाठी प्रथम गायत्री मंत्राचा जप करावा असा संकेत आहे. मंत्राबाबत योग ऋषी पतंजली असे सांगतात, तज्ज्ञ पश्त तदर्थ भावनामक. एकंदरीत काय तर मंत्राच्या अर्थाशी तादात्म्य पावले तरच तो मंत्र. मंत्रात शब्द असेलच असं नाही, पण शब्दात निश्चितपणे मंत्र असतो. उदाहरणार्थ, ओम हा एकाक्षरी मंत्रच आहे. या ओम मध्ये अ, उ आणि म ही 3 अक्षरं आणि एक अर्धी मात्रा आहे. याचा उच्चार करतेवेळी तोंडाची हालचाल वेगवेगळी आहे. अ हा कंठातून, उ हा ओठांचा चंबू करून, तर म हा ओठ बंद करून उच्चारला जातो. उपरोक्त ओम बाबतचे जास्त विश्लेषण आपण गायत्री मंत्रात करीतच आहोत. इथे आपण फक्त मंत्र याचाच विचार करीत आहोत. त्याचप्रमाणे मंत्राला अर्थ असेलच असे नाही, ते अर्थशून्यही असू शकतात. उदाहरणार्थ, शाबरी मंत्र. या मंत्रामधून अर्थ ही बाब नसून त्या शब्दसमूहाचा ध्वनी, नाद हा महत्वाचा. म्हणूनच शाबरी मंत्र हे ध्वनिप्रधान मंत्र समजले जातात. काही मंत्रात ध्वनी आणि अर्थ असून त्याच्यात ध्वनीस जास्ती महत्व दिलेले असते. मंत्रशास्त्रातील सर्वात महत्वाची बाब ध्वनी हा असून त्या ध्वनीचा माणसाच्या शरीराभोवती असणाऱ्या वलयावर आणि इतर अवयवांवर तसेच DNA परिणाम, ही बाब जास्त महत्वाची आहे. मंत्रांचे प्रामुख्याने 2 प्रकार असतात.
पहिला अर्थप्रधान, दुसरा ध्वनिप्रधान. अर्थप्रधान मंत्रात शब्द हे गौण किंवा पूरक असतात, कारण त्या अर्थाचा परिणाम मनावर, त्याचप्रमाणे बुद्धीवर प्रामुख्याने होत असतो. त्यात शब्द हे गौण किंवा पूरक असतात. ध्वनिप्रधान मंत्रात शब्द हे जास्ती महत्वाचे नसून त्या शब्दापासून निर्माण होणारा ध्वनी यास अधिक महत्व आहे. उपरोक्त मंत्राचे 2 प्रकार आहेत, तरी त्यात मनःशक्तीही असलीच पाहिजे. मंत्र केवळ शब्दसमूह नव्हे, त्यात मनःशक्तीचा समावेश असावयालाच पाहिजे. म्हणूनच नुसत्या शब्दसमूहांना मंत्र म्हणून संबोधिले जात नाही. किंबहुना ज्या शब्दसमूहात मनशक्तीचा समावेश होतो त्यास मंत्र असे संबोधले जाते. ज्याप्रमाणे मंत्र म्हणणाऱ्यामध्ये मनशक्तीचा समावेश असावा लागतो, त्याचप्रमाणे ती मनशक्ती तयार करणाऱ्याकडेही असणं आवश्यक आहे. कोणी केवळ शब्दसमूह केला आणि त्यास मंत्र असे संबोधिले तर तो मंत्र होणार नाही. म्हणूनच मंत्र तयार करण्याची मनःशक्ती महत्वाची ठरते. हे तर सर्वश्रुतच आहे की प्राचीन ऋषी मुनी घोर तपश्चर्या करायचे, त्यातून मनःशक्ती जागृत करायचे, आत्मसात करायचे आणि तदनंतर मंत्राची निर्मिती व्हायची. याबाबत अनेक उदाहरणे देता येतील. पूर्वीच्या ऋषींनी दिलेला वर, आशीर्वाद हे जेवढे महत्वाचे होते, तेवढीच त्यांच्या मुखातील शापवाणीही महत्वाची होती. कुंतीला दुर्वास ऋषींनी सेवा केल्यानंतर वरस्वरूपात दिलेले मंत्र आपण वाचतो, परंतु दुर्वास ऋषींचे द्रष्टेपण असे की कुंतीला पतीकडून पुत्रप्राप्ती होणे नाही. यावरून मन, मनःशक्ती आणि मंत्र या त्रयींची मिळून सूत्री तो मंत्र. मनःशक्ती म्हणजे काय, तर पंचमहाभूतातून शरीर निर्माण होते हे आपण जाणता. वैज्ञानिक दृष्टीने याच पंचमहाभूतातून मन तयार होते का? त्याचे घटक द्रव्य काय काय आहे, त्याची उत्पत्ती कशातून होते, त्याचे उगमस्थान कोणते, त्याला नक्की शक्ती कुठून प्राप्त झाली, त्याला मुळात शक्ती आहे किंवा नाही. मनाच्या कल्पनेबद्दल, चंचलतेबद्दलचं मत बघितलं की वाटतं मन नेमकं काय आहे. जागृत म्हणजे बाह्य मन. त्या मनाला शेजारच्या घरी तयार आलेला गरम चहाचा वास कळतो. नुसत्या हलक्या आवाजांनी अभ्यासाची तंद्री भंग होते. ते सतत जागेच असते, ते बाह्य मन. आणि ज्याचा थांग पत्ताही लागत नाही, ते अंतर्मन. हे अंतर्मन हे सर्वज्ञ होय. ते सर्व शक्तिमान असून त्याला क्षणाचीही उसंत नाही. ते सातत्याने आपले कार्य शांतपणे करीत असते. या उलट बाह्यमन हे लवकर थकणारे असून त्याला विश्रांतीची गरज असते. ते थकले की झोप घेणे गरजेचे होते. बाह्यमन अनंत गोष्टींचे बाहेरच्या बाहेरच निर्णय घेऊन मनाचे काम पूर्ण करीत असते. त्याचप्रमाणे मन आणि पंचेंद्रियांमुळे अंतर्मनापर्यंत जाण्याची गरज आपणास भासत नाही. अंतर्मन सतत जागृत असल्याने झोपेतही आपले बाह्यमन निद्रिस्त असते, परंतु अंतर्मनामुळे स्वप्ने पडत असतात. अंतर्मनाच्या ज्ञानामुळे माणसाला खरे ज्ञान प्राप्त होते आणि ते त्रिकालाबाधित सत्य असते. बाह्य मनाकडून पुस्तकी ज्ञान होईल, परंतु हे खरे ज्ञान नव्हे. कारण ज्ञानाचा आविष्कार हा सदैव आतून म्हणजेच अंतर्मनाकडून होणे हेच खरे ज्ञान आहे. अंतर्मनाची ओळख व्हायला स्वतःचा शोध स्वतःलाच घ्यावा लागतो. अंतर्मन ते प्रत्यक्ष कृती
याबाबत एक उत्कृष्ट उदाहरण श्री बुधकौशिक ऋषींचे आहे. त्यांना रामरक्षा अंतर्मनाने स्वप्नात स्फुरली. स्वप्नातून जागे झाल्यानंतर ती त्यांनी शब्दरूपात उतरवली. अनेक शास्त्रज्ञांना देखील विज्ञानाचे शोध अशाच प्रकारे लागले आहेत. अंतर्मनाने ज्ञान प्राप्त करून घेणे आणि बाह्यमनावर झालेले ज्ञान अंतर्मनापर्यंत पोहोचविणे आणि ते अंतर्मनात साठवून ठेवणे ही सहजासहजी आणि अचानक शक्य होणारी बाब नाही, परंतु ती अभ्यासाने, सातत्याने, अथक प्रयत्नांनी साध्य करून घ्यावी लागते. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. ज्ञानाची ही देवाणघेवाण करण्याचा अभ्यास यास योगाभ्यास असे म्हटले आहे. तो योगाभ्यास, ती साधना आणि तसेच उपासना याद्वारे साध्य होतो. आणि हे साध्य झाल्यानंतर ही सिद्धता प्राप्त होऊन हे सारे विश्व त्याचेच होऊन जाते. ज्याप्रमाणे सायकल चालविणे, पोहणे याचा सराव एकदा सुरू केला की त्याची सवय होते. ऋषीमुनींनी जे साध्य केलं, ज्याद्वारे ते साध्य केलं, त्या योग साधनेची सवय त्यांना होऊन गेली. अंततः मनुष्य जीवनाचा सर्व व्यवहार ज्या मनाने चालतो ते अंतर्मन, बहिर्मन यास अनादिकालापासून ऋषीमुनींनी मान्यता दिलेलीच आहे. त्यास आजच्या शास्त्रज्ञांनी आणि वैज्ञानिकांनीही दुजोरा दिला आहे. ते मन 2 भागात आहे. ते जड नाही. मन याबद्दल कोणालाही शंका नाही. भगवद्गीतेत 14व्या अध्यायात प्रकृतीबाबत विचार करताना श्रीकृष्ण म्हणतात, सत्व रजस्तम इति गुणा प्रकृती संभवा निबध्नन्ति महाबाहो दे देहीनमव्ययम्. अर्थात ही प्रकृती म्हणजेच सृष्टी. यातूनच सत्व, रज, तम हे गुण निर्माण झाले. पंचमहाभूतांच्या सर्व अणूपासून हे गुण निर्माण झाले आहेत. ते अव्यक्त अशा जीवात्म्यास या देहात बांधून ठेवतात. या संदर्भात भगवद्गीतेतील 14व्या अध्यायात बरीच उकल केलेली आहे. या 3 गुणांमध्येच पृथ्वीचे, सृष्टीचे रूप आढळते. सृष्टीतील प्रत्येक पदार्थांमध्ये सत्व, रज आणि तम हे 3ही गुण दिसून येतात. चेतन म्हणजेच सुप्त आणि अचेतन म्हणजेच असुप्त अशा अवस्थेत आढळतात. पृथ्वीवर अचानक होणारे भूकंप, समुद्रात येणारी सुनामी, तर आकाशातील ढगफुटी हे अनंत काळापर्यंत अचेतन असतात. पण जेव्हा चेतना भरलेल्या अवस्थेत ते दिसतात, तेव्हा आपण सामान्य बुद्धीच्या आकलन क्षमते पलीकडील संभ्रमावस्थेत असतो आणि म्हणतो, शेवटी तो विधाताच. प्राणीसृष्टी हा चराचर सृष्टीचा भाग हा चेतना सृष्टीत मोडतो. यातच स्वतःला बुद्धिमान समजणारा मानवही येतो. म्हणूनच माणसात देखील हे सत्व, रज, तम गुण आढळतात. म्हणूनच माणसाच्या वर्गीकरणात साधू संतांना सात्विक, राजे महर्षींना राजस आणि दुष्कृत्य करणाऱ्या लोकांना तामस असे म्हणतात. या 3ही गुणांचे वैशिष्ट्य म्हणजे ते समप्रमाणात कोठेही पाहावयास मिळत नाहीत. जेव्हा एखाद्या गुणाची वाढ होते किंवा एक गुण जास्ती प्रमाणात असेल, तेव्हा बाकीचे गुण सुप्त अवस्थेत असतात. परंतु जीवन जगत असताना 3ही गुणांची आवश्यकता असते. ही बाब विचार करण्याजोगी आहे. समजा एखादा माणूस फक्त सत्वगुणी असेल आणि त्याचेकडे इतर 2 गुण नसतील, तर त्यास जीवन जगणेच अवघड होऊन जाईल. तमोगुण वाईट असला तरी विशिष्ट वेळेस तो सत्वगुणापेक्षाही जास्ती फायदेशीर ठरतो. याचे उत्तम उदाहरण
म्हणजेच राम हा सात्विक, परंतु रावण वध करताना त्याला तामस गुणांचा अंगीकार करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अफजल खानाचा वध येथेही तमोगुण हा सत्वगुणांवर मात करूनही जनतेच्या म्हणजेच राज्याच्या सुखासाठी जास्त महत्वाचा ठरला. जसं आयुष्यात एकसुरी जीवन नको वाटतं, तसंच एक प्रकारचं आयुष्य बेचव वाटतं. म्हणूनच परमेश्वरांनी सृष्टीला दिलेले हे 3 गुण वरदानच आहेत असं म्हणणं क्रमप्राप्त ठरतं. मनुष्याच्या शरीराबाबत विचार करताना ते पंचमहाभूतांपासूनच बनते. ते स्थूल शरीर आहे, तर यातूनच सूक्ष्म पंच ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियेही तयार झाली. पंचेंद्रियांशिवाय एक 6वे ज्ञानेंद्रिय जे सर्वांना कार्यान्वित करणारे आहे. हे 6वे ज्ञानेंद्रिय ह्यालाच आपण अंतःकरण असे संबोधितो. 6वे ज्ञानेंद्रिय हे इतर 5 इंद्रियांशी संलग्न कार्य करते. ते ज्ञानेंद्रिय म्हणजेच मन. ज्याप्रमाणे 5 ज्ञानेंद्रियांची म्हणजेच दृष्टी, श्रवण, श्वसन, स्पर्शज्ञान, वाणी यांची आपापली एक शक्ती आहे, अशीच शक्ती मन या 6व्या इंद्रियाला आहे. यालाच मनशक्ती असेही म्हणतात. या मनशक्तीचा अंतःकरणाचा संबंध असलेल्या शब्दांनाच मंत्र ही संज्ञा आहे. आपण सुरुवातीसच उल्लेख केले आहे की मनाची उत्पत्ती कशी, तर या मनाची उत्पत्ती सत्व, रज, तम या गुणांपैकी सत्वगुणातून झालेली आहे. भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायात भगवान म्हणतात, नान्यम गुणेभ्यः कर्तारं यदा दृष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परम वेति मद्भावं सोऽधिगच्छति. अर्थात उच्च स्थितीतील लोक म्हणजेच द्रष्टे लोक जेव्हा द्रष्टा असे पाहतो की प्रकृतीच्या 3 गुणांपासून उत्पन्न झालेली शरीर, इंद्रिये आणि विषय हीच कर्म करीत असून आत्मा मात्र निष्क्रिय आहे. भगवद्गीतेतील 6व्या अध्यायात असे म्हटले आहे, तत्र सत्वं निर्मलता प्रकाशक अनामयम सुखसंगेन बंधती ज्ञानसंगेन. प्रकाशक किंवा ज्याला नाव देता येणार नाही असा हा सत्वगुण निर्मल असून सुखाच्या आणि ज्ञानाच्या आसक्तीने जीवात्म्यास बांधून ठेवतो. येथे प्रकाश याचा अर्थ ज्ञान आहे. तर सत्वगुणाचा प्रकाश हा गुणधर्म आहे. प्रकाश म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे जाणीव. या जाणीवेचा संबंध म्हणजेच ज्ञानाचा संबंध ज्ञेय व ज्ञान यांच्याशी आहे. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान हे मनाशी संबंधित आहेत. म्हणूनच मन म्हणजे त्रिमितीच्या ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान या 3 बाजू होत. मनुष्याच्या जीवन कार्यात हा गुणधर्म सतत डोकावत असतो. हाच खरा निसर्गाचा सिद्धांत आहे. हा गुणधर्म जेव्हा पंचेंद्रियांशी संबंधित होतो तेव्हाच त्या ज्ञानेंद्रियांचे कार्य सफल होते. एकूणच ज्ञानेंद्रियांतून होणारे कार्य हे त्या इंद्रियांचे नसून मनाचे म्हणजेच अंतःकरणाचे कार्य होय. मन ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून कार्य करते. या व्यतिरिक्त मन स्वतःचे असे कार्य करीत असते. हा विचार सर्वात महत्वाचा असून ते कार्य कशा पद्धतीने होते याचा विचार करणं ही महत्वाची बाब आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या सभोवार अनंत विचारांचा महासागर पसरलेला आहे. आपण पंचमहाभूतासही गुण आहेत असे समजतो आणि ते गुण आहेत
हे त्या पंचमहाभूतावरून आपल्या लक्षात येते. ते येणेप्रमाणे पृथ्वी गंध, आप रस, तेज रूप, वायू स्पर्श आणि आकाश शब्द. आकाशास आपण शब्द असे संबोधितो. ते आपल्या सभोवती पसरलेले आहे. ते अवकाश, स्पेस, ज्याला क्षितिज नाही, ज्याला सीमा नाही, असे अमर्याद. आधुनिक जगात प्रथम रेडिओ, दूरदर्शन, फोन आणि आता मोबाईल असा टप्प्याटप्प्याने शोधांचा साक्षात्कार झाला. आपले शब्द, ध्वनी सर्वदूरपर्यंत पसरले. या शब्दांचा आपण सर्वदूर उपयोग करतो. त्या सर्व शब्दांना आकाश हेच तत्व आहे. या पुस्तकात अभ्यास करताना आकाश या माध्यमाचे जास्तीत जास्त ज्ञान असणे गरजेचे आहे. कारण शब्द, ध्वनी म्हणजेच आकाश आणि आकाश म्हणजेच शब्द ध्वनी. या आकाश तत्वातून सर्व शब्दसमूहांचे किंवा शब्दसंग्रहाचे विचार विश्वात समृद्ध होत असतात. विचार हा शब्दसमूह आहे. शब्दसमूहाशिवाय विचार होऊ शकत नाही. म्हणूनच विचार, आकाश किंवा आकाशाचा शब्द गुण याचे नाते अतिशय गुंतागुंतीचे आहे. आपले विचार विश्वात समृद्ध होत असतात. आपली विचारशक्ती सतर्क होत असते. ती उत्तरोत्तर वाढतही असते. त्यास आकाश तत्व हेच मुख्य कारण आहे. विश्वातील विचारांनी भारलेले सूक्ष्म मन समर्थ होत असते. आपल्या या जीवनाचे आपण बारकाईने अवलोकन केल्यास आपण या आकाश तत्वात प्रत्येक सेकंदाला काहीतरी बाहेर उत्सर्जित करीत असतो आणि अर्जितही करत असतो. त्याचप्रमाणे एक व्यक्ती काही शब्द बाहेर टाकत असते, त्याच वेळी दुसरी व्यक्ती ती घेत असते. या देवघेवीच्या क्रिया शब्दांकित असून त्या आकाशात अनंत काळापर्यंत टिकून असतात. अर्थातच आजच्या वैज्ञानिक संशोधनानुसार आकाशात आजवर निर्माण झालेले आवाज आणि शब्द हे टिकून आहेत. त्याचा ऱ्हास झालेला नाही. ते आकाशात विरूनही गेलेले नाहीत. याचे सादर उदाहरण म्हणजे कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता आजही वातावरणात अस्तित्वात असली पाहिजे आणि ते शब्दरूप पुन्हा ध्वनिर्मुद्रित करता आले पाहिजे. असे आवाजाचे शब्दाचे शास्त्र. त्याला इंग्रजीत फोनेटिक्स असे म्हणतात. मध्यंतरी पुण्यातही या विषयांवर परिसंवाद झाले. त्यात शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार बोललेला प्रत्येक शब्द नष्ट होत नाही. कारण ध्वनीला स्पंदने असतात आणि स्पंदने कधीही नष्ट होत नाहीत. या संदर्भात डॉक्टर रघुनाथ नारायण शुक्ला त्यांच्या विश्वचैतन्याच्या पुस्तकात लिहितात, कुरुक्षेत्राच्या 40 किलोमीटरच्या परिसरात स्वतः डॉक्टर शुक्ला आणि त्यांच्या चमूने अखंडितपणे 8 वर्ष काम केले. यात जर्मन शास्त्रज्ञांचाही समावेश होता. अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने व्हिडिओ आणि ऑडिओ म्हणजे चित्र आणि ध्वनी यांचे रेकॉर्डिंग, मुद्रण केले. महत्वाचे म्हणजे श्रीकृष्णाच्या तोंडून अर्जुनास सांगितलेल्या भगवद्गीतेतील शब्द पकडण्याचा प्रयत्न केला. ह्या प्रयत्नास 8 वर्षांनी यश मिळाले. अनंत आवाजांसह गीतेतील 8वा अध्याय ध्वनिमुद्रित करण्यात त्यांना यश प्राप्त झाले. त्यांनी जे श्लोक, ध्वनी अवकाशातून पकडले ते आणि अनेक जाणकार विद्वानांकडून ध्वनिमुद्रित केलेली आजची गीता याची पडताळणी केली असता त्यांच्या निदर्शनास आले की गीतेतील
3, 5, 9 आणि 15 अध्याय मूळ श्लोकांसह 90% तंतोतंत जुळला आहे. त्याचप्रमाणे चित्रमुद्रणाचाही प्रयत्न केला. त्यात असंख्य सैनिकांचे पोशाखासह अस्पष्ट चित्रण शास्त्रज्ञांनी केले. उपरोक्त बाब ही सर्वसामान्यांच्या आकलनाबाहेरची आहे, तरीही शास्त्रज्ञांनी ती सिद्ध करून दाखविली आहे. आकाश किंवा विश्व हे अनंत अणुरेणूंचे बनलेले असून त्यांनाही मन आहेच. या विश्वातही महान चैतन्य भरलेले असून त्यासच आपण विश्व चैतन्य म्हणतो. या विश्व चैतन्यात अप्रकट अदृश्य स्वरूपात असणारे मन जेव्हा आपल्यापर्यंत येते, त्याच वेळेस त्या मनात असलेली संकल्प शक्ती, ज्ञान, क्षमता इत्यादी गुणधर्म अधिक विकसित होतात आणि ती संकल्प शक्ती कार्यक्षम बनते. आपण जो विचार करतो, बोलतो, कोणत्याही प्रकारचे कृत्य करतो, ते आपले स्वतःचे सामर्थ्य नसून या विश्व चैतन्यातील मन ज्या वेळेस आपल्या मनाशी जुळते, त्यावेळी त्या मनाच्या आणि देहाच्या माध्यमाला अनुसरून असेच कार्य करते. जर या विश्वात असणाऱ्या सर्व जीवमात्रात मन आहे किंवा चैतन्य आहे, तर मग ते शरीरात जाणारे अन्न, श्वासावाटे जाणारे अणु, रेणू, शरीरात असलेल्या अनंत प्रकारच्या पेशी, जीवाणू, तसेच कोणत्याही द्रव्याचा माणसाच्या मनावर परिणाम होतो. याच तत्वाचा, अन्नाचा माणसाच्या मनावर परिणाम होतो आणि त्याकरिताच माणसाने कोणते अन्न सेवन करावे याबाबतचे विचार पक्के केले गेले आहेत. आपल्या मनाचा आणि वातावरणाचा अन्योन्य संबंध आहे. आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी मनाचा अतिसूक्ष्म विचार केला आहे. मंदिरातील पवित्र वातावरणात मन आध्यात्मिक बनते. मंगल प्रसंगात, सण समारंभात आपले मन प्रफुल्लित असते, तर दुःखद प्रसंगी आपणही दुःखी होतो. गर्भित अर्थ एवढाच की आपल्या विचारांना, विकारांना, भावनांना विश्व चैतन्यातून एका प्रकारच्या शक्तीचा पुरवठा सतत होत असतो. आपल्या मनावर होणाऱ्या आघातातून आपण मी आणि अहंकार जपतो. हे सर्व विश्व चैतन्यातूनच होत असते. ही जाणीव त्या चैतन्याला मात्र नसते. विश्व चैतन्यातून जे विचार सतत फिरत असतात, ते विचार आपल्या मनाकडे आकर्षित होतात आणि त्यांचे शब्दात रूपांतर करून, शब्दांच्या माध्यमातून प्रकट करून ते पुन्हा आकाश तत्वात विलीन होतात. दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखता येतात. जेव्हा एकाच वेळी एखादा विचार दोघांच्या मनात येतो, अर्थात आजच्या भाषेत आपण त्याला टेलिपॅथी म्हणू, तेव्हा त्यास शब्दाच्या माध्यमांची 2 रूपे आणि 2 मने असल्याचे मानतात. एका मनास संज्ञ, सुप्त व दुसऱ्या मनास असंज्ञ म्हणजेच असुप्त म्हणतात. एक जाणीवेने जागृत असते, तर दुसरे जाणीवेने जागृत होत नाही. बहिणाबाई चौधरी देखील आपल्या कवितेत म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर. चित्त. हिंदू धर्मातील ऋषी मुनींनी किंवा भारतीय प्राचीन शास्त्रज्ञांनी मनाचा अत्यंत सूक्ष्म विचार करून या दोन्ही मनांची एकरूपता, त्यांचा विचार करून आणिक एक घटक दृष्टीस आणून दिला. तो घटक म्हणजेच चित्त. हिंदू धर्मशास्त्रातील मनाचे 4 विभाग कल्पून त्यास अंतःकरण चतुष्टय अशी संज्ञा दिलेली आहे. ते 4 भाग येणेप्रमाणे: मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार. या मनाच्या पलीकडे बुद्धी आणि अहंकार
हे 2 भाग होत. मनाच्या उद्भवलेल्या कोणत्याही विचारांचा प्रथम बुद्धीने यथायोग्य निर्णय लावून ही बाब बुद्धीने स्वीकारली तरच ती गोष्ट अहंकार पत्करतो. त्यास चित्ताची स्वीकृती असते. एखादी गोष्ट या 4ही घटकास मान्य झाल्यास ती कृतीत उतरते. एखादी कृती करताना आपण ती फक्त मनाने करीत असू तर त्यात कोरडेपणा असतो. पण तीच बुद्धी आणि अहंकाराच्या पलीकडे जाऊन करत असू तर मात्र ती अंतःकरणपूर्वक चित्ताने करीत आहोत असे म्हणतो. कायेन वाचेन मनेन चित्तम असं कृतीच्या बाबतीत म्हणतात. कधीकधी मनाच्या द्विधा अवस्थेत आपण एखादी गोष्ट करू की न करू या संभ्रमात बुद्धीला योग्य वाटेल तोच निर्णय घेतो. केवळ मनाच्या कंगोऱ्यांवर विसंबून न राहता बुद्धीचा कौल घेतो. अहंकार हा बुद्धी आणि मन यांना समांतर कृती करीत असतो. जेव्हा एखादी गोष्ट अंतर्मनाने स्वीकारतो तेव्हा त्या कृतीचा आपण सच्चित आनंद घेतो. आपल्याकडे एका द्विमनासाठी छान म्हण आहे, देह देवळात तर चित्त खेटरात. देवांपुढे हात जोडून उभे असलो तरी अंतर्मन चपलेत असेल तर देवाचा धावा तो काय होणार. आता आपण बघूया चित्त म्हणजे काय. आपल्या अनंत जन्मातील आणि ह्या जन्मातील निर्माण होणाऱ्या संस्कारांचा संग्रह किंवा संचय म्हणजेच चित्त होय. संचय करायचा तर त्यासाठी काही ठिकाण, जागा अथवा बँक, तिजोरी अशी लागतच असतात. तर आपल्या शरीरातील पेशींमधील मायटोकॉन्ड्रिया आणि DNA ही आपली संचय स्थाने होत. मनावर कोणतेही संस्कार किंवा विचार एकदा का संचयात संग्रहात आला की तो एखाद्या वज्रलेखाप्रमाणे पक्का झालाच म्हणून समजा. ह्याच जन्मात नव्हे तर कितीही जन्म आले गेले तरीही संस्कार पुसला जात नाही. त्या व्यक्तीचं वागणं त्या या संस्कारांप्रमाणेच असणार. संस्कार पुसायचे असे ठरविले तर केवळ बाह्य उपदेशाने ते बदलत नाहीत. त्यांच्यावर फारसा परिणामही होत नाही. संस्कार बदलायचे असे ठरविले तर संस्कार बदलण्याचे सामर्थ्य असणारी व्यक्ती तितकीच महान असते, श्रेष्ठ असते. आपणास वाल्या कोळीची गोष्ट माहितीच आहे. सुरुवातीला वाटसरूंना अडवून त्यांना लुटून वाल्या कोळी प्रपंच चालवित होते. देवर्षी नारदांनी त्यांना त्यांच्या पापकृत्यात भागीदार घरची मंडळी आहेत का हे विचारण्यास घरी पाठविले. पण त्यांच्या पापात वाटेकरू होण्यास कोणीही तयार नव्हते. त्यांची या नकाराने अवस्था बिकट झाली. पुढे नारदांनी त्यांना मरा मरा हा जप दिला. यातून राम या एकाच शब्दाचे उच्चारण झाले. एकदा क्रौंच पक्षाला व्याधाने टिपले. वाल्याच्या तोंडून महाविषाद असे शब्द बाहेर पडले आणि या कविश्रेष्ठ वाल्मिकींनी रामायण लिहिले. आद्य कवी म्हणून वाल्या कोळी नसून ऋषी आहेत आणि रामायण हा ग्रंथ चिरकाल टिकणारा आहे. स्वतःचे संस्कार बदलण्यात कवी तुलसीदासजीही सामील आहेत. आपल्या अगदी जवळचे उदाहरण, रामदास स्वामींच्या मठात अनेक शिष्य असत, परंतु रामदासांच्या सर्व गुणांचं अवलोकन करण्यात कल्याण स्वामी सरस ठरले. अनादिकाळापासून सूर्यप्रकाश देतोच आहे. त्याच्याच प्रकाशाच्या ऊर्जेने हे सर्व विश्व प्रकाशमान होत आहे. इतकेच काय, ग्रहमालेतील सर्व ग्रह त्याच्या भोवती युगानुयुगे फिरत आहेत, परंतु सर्व परप्रकाशित. थोडक्यात, बाह्य मनावर कितीही तत्वज्ञानाचे धडे दिले, कितीही गोष्टी टिकवण्याचा प्रयत्न केला,
देवधर्म केला, यात्रा केली, पारायणे केली म्हणून ती व्यक्ती बदलेलच असं नाही. जोपर्यंत बाह्य मनावरील संस्कार अंतर्मनापर्यंत पोहोचणार नाहीत तोपर्यंत ते निव्वळ थोतांड, भोंदूपणा. आपल्याला बदलायचं असल्यास किंवा कोणालाही खरंच बदलायचं असल्यास त्या माणसाची स्वतःची इच्छा, तळमळ ही आवश्यक आहे. या अनुषंगाने आत्मबोध या ग्रंथामध्ये श्री शंकराचार्य म्हणतात, तपोभिः क्षीण पापाणाम शांतानाम वीतरागिणाम मुमुक्षणामपेक्षोय आत्मबोधो विधीयते. ज्याने तपाने आपली पापे क्षीण केली आहेत, ज्यांचे मन शांत झाले आहे, जो मुमुक्षु आहे त्यासच आत्मज्ञान होईल. प्रथम बाह्य मन, अंतर्मन एकत्र येणे, त्यानंतर त्यावर यथायोग्य संस्कार होणे, पूर्वीच्या संस्कारांचे निर्दालन करणे, याकरिता तीव्र इच्छाशक्तीची ज्योत प्रकट करता येईल. ही इच्छाशक्ती, आत्मशक्ती स्वतंत्र असून विश्वब्रह्मांडाला लगाम घालणारी आहे. प्रथमतः ती इच्छाशक्ती आत्मसात करणं नितांत गरजेचं आहे. प्राचीन ऋषी मुनींनी महान आणि मोलाचं कार्य केलं. मन विश्व चैतन्य रूप होण्यास महान साधनेची, तपश्चर्येची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, चांगदेव महाराजांचं 1200 वर्ष जगणं, शुक्राचार्यांचा संजीवनी मंत्र हा देखील यातीलच प्रकार आहे. गुरु शुक्राचार्यांनी अंतःकरण चक्षुचा उपयोग करून मनाला प्रचंड सामर्थ्यवान बनविले. फलांती संजीवन मंत्र विद्येची सिद्धता झाली. शब्द किंवा ध्वनी आणि त्यातून निर्माण होणारी शक्ती ही मनातूनच येते. कारण मन हे विश्व चैतन्याशी संलग्न करता येतं. या संलग्नतेतून विश्व चैतन्याची शक्ती मनास मिळवता येते. या सिद्धांतानुसार विशिष्ट मंत्राचा, विशिष्ट कंपनांचा, ध्वनितरंगांचा मनावर परिणाम करून घेता येतो. किंवा एका विशिष्ट अभ्यासाने विश्व चैतन्यातील विश्वशक्ती आपल्या मनात आकर्षित करून घेता येते. थोडक्यात काय, तर मंत्र म्हणजे शब्द, शब्द म्हणजे ध्वनी, ध्वनी म्हणजे कंपन. या गोष्टींचा इतरही प्रकरणांमध्ये आपण सांगोपांग विचार करणार आहोत. आगामी प्रकरणात ज्या महामृत्युंजय मंत्राचा विचार आपण करणार आहोत त्यासाठी शब्द, शब्दसमूह, मंत्र, ज्यापासून मंत्र तयार होतो ती मनःशक्ती, ज्यावर ती अवलंबून आहे ती विश्वशक्ती, याचे जुजबी ज्ञान, अभ्यास असल्याशिवाय पुढील बाब लक्षात येणे अशक्य आहे. यापुढे आपण विश्व चैतन्य, ध्वनी, चित्त यांचा सखोल विचार करणार आहोत. विश्व म्हणजे अमर्याद विस्तार. हा विस्तार पदार्थाचा आहे. ही सृष्टी अगणित गोष्टींची आहे. त्यात नक्षत्र, ग्रह, तारका, संपूर्ण आकाशगंगा, विशाल असे जलाशय, उत्तुंग पर्वत, पर्वतांशी स्पर्धा करणारे उंच वृक्ष, वनराई, विविध प्रकारची फुले, फळे, वेगवेगळ्या रंगांनी नटलेले पक्षी, फुले, सुगंध, तर अभयारण्यात रमलेले अनंत प्राणी, अथांग समुद्रात राहणारे अनंत जलचर, तर सूक्ष्म अतिसूक्ष्म जीवजंतू असंख्य अगणित असा विश्वाचा पसारा. चराचर सृष्टीत ब्रह्माने प्रथम मायेची निर्मिती केली. या मूळ मायेत 2 तत्व अध्यात्मात आहेत. एक वायू आणि दुसरे जाणीव. श्री समर्थ वायूला प्रकृती म्हणतात, तर जाणीवेला पुरुष म्हणतात. वायू ही शक्ती, तर जाणीव ही शिवरूप आहे. जाणीव म्हणजेच ईश्वर, ही शिव आणि शक्ती. पार्वतीला शक्ती, आदिशक्ती असं म्हटलं आहे.
शिवशक्ती म्हणजेच शिवपार्वती. चराचर सृष्टीत आपण त्याचा उल्लेख अर्धनारी नटेश्वर असा करतो. विश्वाचा पसारा या एकाच शक्तीने कार्यान्वित होत असतो. या शक्तीचाच अर्थ चैतन्य. चैत्य ही स्वतंत्र आणि स्वयंभू शक्ती आहे. ती चराचर पदार्थांस व्यापून आहे. तिला विस्तार नाही, संकोचही नाही. ती या दोहोंच्याही पलीकडे आहे. या शक्तीची जाणीव चित्तातून होते. म्हणूनच यास चित्त शक्ती किंवा चैतन्य असे समजले जाते. या चित्तशक्तीचा धर्म गती हा आहे. म्हणूनच चित्त चंचल आहे. सर्व सृष्टी चल आहे, पण अंतरात्मा अचल आहे. दृश्यातील साऱ्या घटना अंतरात्म्याच्या अधिष्ठानावर चाललेल्या आहेत. अंतरात्मा करूनही अकर्ता आहे. तो म्हणजे देहातील कूटस्थ चैतन्य आहे. अंतरात्मा सार असार अशा सर्व दृश्यांचा पसारा असार आहे. यालाच आपण संसार म्हणतो. संसाराच्या पलीकडे अंतरात्म्याने जायचे, तो भवसागर असार होय. सृष्टीचा पसारा मोठा. या सृष्टीतील भूलोक हा कायम कुठल्या तरी शोधात असणारा. या भूलोकातील विविध भूप्रदेशातील आपल्या राहणीमानात, आचार विचारात एक संवाद साधण्याचा प्रयत्न केला. हा संवाद, त्याची नीतिमत्ता विकसित होत गेली आणि नवीन नवीन धर्मांचा उदय झाला. धर्मात सांगितल्याप्रमाणे विचारातून वर्तणूक होऊ लागली. काही तत्वज्ञांनी, तत्वचिंतकांनी, ऋषीमुनींनी त्या त्या धर्मासाठी एक शिकवण विकसित केली. ही शिकवण, त्याचे आचरण, यातूनच अनेक मंत्र, तंत्र, उपासना हळूहळू विकसित होत गेल्या. मात्र यात एक साधर्म्य आहे की धर्म सत्य एकच शिकवतो, ते म्हणजे सत्यम शिवम सुंदरम. या संपूर्ण धर्मात ज्यावेळी माणसाची परीक्षा असते, त्यावेळी तो आपापल्या परीने ती उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करतो. धर्माने दिलेल्या दीक्षा, मंत्र यांचा परिणाम साधत अनुभूतीही घेतो. आपण सर्वत्र मानवाच्या कल्याणाकरता दिलेल्या या सर्व धर्मीय मंत्रांवर दृष्टिक्षेप टाकणारच आहोत. साधना आणि मंत्र म्हटलं की आपण हिंदू धर्माचा वैज्ञानिक दृष्टीने विचार करतो. तसे मंत्र, साधना इतरही धर्मात उपलब्ध आहे का? तर साधारणपणे सर्व धर्मात मंत्रांची उत्पत्ती झालेलीच आहे. सर्व धर्मांचा विचार करता प्रथम क्रमांक हा पारशी धर्माचा लागतो. हा धर्म अतिशय प्राचीन समजला जातो. हे अनादी आहेत. साधारण 11-12 हजार वर्षांपूर्वी ते भारतात आले. माणसाने आपल्या स्थैर्यासाठी, उपजीविकेसाठी उत्तर ध्रुवावरून स्थलांतर केले. कारण उत्तर ध्रुवात हिमवर्षाव सुरू झाले. तेव्हा तेथून देव, असुर, दानव आणि मानव हे या स्थानातून आर्य लोक झाले. ते सप्तसिंधूत स्थिर झाले. हे लोक तेथे राहत असत आणि त्यांच्या ग्रंथांना गाथा तसेच अवेस्ता असे संबोधिले जात असे. हे दोन्हीही ग्रंथ हिंदू वेदांप्रमाणेच अपौरुषेय, परंतु ती आता फारच थोडी शिल्लक असून झरथुष्ट्र यांनी श्रवण केलेली म्हणून त्यास गाथा असे म्हणतात. ह्यात अनंत श्लोक असून त्यात वारंवार अहुनवर असा शब्द येतो. तो एक मंत्र होय. अशेम वाहू वही गतसे अस्ति, अत्रेय वस्तु वशिष्ठ्य असती. हयद अगत्य वहे गताप अगेनम, हयत अगाय वशिष्ठे अगेम. याचाच अर्थ, राजा ज्याप्रमाणे सर्वांसाठी असतो, त्याचप्रमाणे ऋषी
हे पण आपल्या पवित्रतेशी एकरूप असतात. त्याचप्रमाणे मंत्राचा पुरस्कार परमेश्वरास केल्यास सृष्टी कार्य करणाऱ्यास नवीन ताकद प्रदान करते आणि गरिबांचा जो वाली होतो त्यास ईश्वराचे बल प्राप्त होते. फिरोजशाह शहापूरजी मसाणी सॉलिसिटर, बॉम्बे यांनी आवेस्तांमधील मंत्रांबाबत अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यात प्रामुख्याने पारशी धर्मातील अनंत वेद मंत्रांबाबत लिखाण केलेले आहे. आज पारशी धर्माचं अस्तित्व अतिशय नगण्य आहे. भारताच्या भूतपूर्व पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांचे पती फिरोज शाह हे पारशी धर्माचे होते. मेसोपोटेमिया, युरोप, रशिया ह्या भागांमध्ये फार पूर्वी संस्कृत भाषेशी साधर्म्य असलेले आढळून आलेले आहे. आपण ज्याप्रमाणे ओंकारांच्या जपाबद्दल बोलतो त्याची कंपने भौतिकशास्त्रातील हर्ट्झ या मापनात मोजतो, त्याचप्रमाणे उपरोक्त पारशी मंत्राला देखील म्हटल्यावर कंपने आहेत. हे वाचकांना विशेष सांगावयाचे आहे. परिचित असा मुस्लिम धर्म, ह्या धर्मातील मंत्रांबाबत आपण आता बघू. मंत्र, प्रार्थना याला महत्त्व दिलेले आहे. या धर्मात मूर्तीपूजा नाही. तरी देखील मक्का आणि मदिना येथील मस्जिद आणि त्याचप्रमाणे दर्गा, ईदगाह यांना परमेश्वराचे स्थान समजून तेथे प्रार्थना करणे हे एक धार्मिक महत्त्वाचे कार्य असे मुस्लिम समाज मानतो. मक्का येथील अतिशय उत्कृष्ट प्रतीच्या काळ्या रंगाच्या स्तंभास धर्माचे सर्वश्रेष्ठ प्रतीक समजले जाते. यात प्रामुख्याने दोन पंथ, शिया आणि सुन्नी यांच्यात मंत्राच्या किंवा प्रार्थनेच्या उच्चारात फरक आहे. उदाहरणार्थ, अल्लाहो अकबर आणि दू अल्ला दू. आपली विचारसरणी सतत चांगली राहावी याकरिता उपास, दान, नमाज यांना जास्त महत्त्व दिलेले आहे. पैगंबराने लिहिलेला कुराण हा पवित्र ग्रंथ आहे. यातील खालील मंत्र अतिशय पवित्र मानले जातात. अल्लाहू अकबर, अशबु अल्ला इलाह इल्लाह हा दोनदा म्हणणे, अशहबु अल मुहम्मदूर रसूल अल्लाह असे दोनदा म्हणणे, हय्य अल रसोलत हाही 2 वेळा म्हणणे, हय्य अल फलह हा 2 वेळा. अर्थ, खऱ्या कार्यासाठी एकत्र या. अल्लाह अकबर 2 वेळा, ल इलह इल्लिल्लाह मुहम्मद पैगंबर शिवाय कोणी लायक नाही. 5 आणि 6 या मंत्रांमध्ये अस्सलोलतु खैरुम मिनन्नौम म्हणजेच निद्रेपेक्षा नमाज चांगली. या उपरोक्त धर्मात अजान, मंत्र एका विशिष्ट पद्धतीने आवाजाने म्हटले तर फलप्रद होतात अशी धारणा हिंदूंप्रमाणेच आहे. मंत्र म्हणताना स्थानशुद्धी, मनशुद्धी, आसनशुद्धी आणि याकरता असलेली बैठक, आसने किंवा उठ बस आपण बघतो. शुक्रवार हा त्यांचा आवडता वार, जुम्मा असे म्हणतात. पहाटे 4 वाजताची आणि दुपारी 1:30 वाजताची वेळ ही महत्वाची असे सर्व ठिकाणी मानले जाते. ह्या धर्मात मक्का, काबा, त्याचप्रमाणे चंद्र आणि तारा तसेच अल्लाहो असे लिहिलेले किंवा कोरलेले शब्द यांची पूजा अर्चा केली जाते. ही एक प्रकारची मूर्तीपूजाच आहे. ते एकीकडे मूर्तीपूजक असले तरीही मूर्तीपूजा मात्र मानत नाहीत. एकीकडे शेगाव येथील गजानन मंदिरात मुस्लिम जातात. नागपूर येथील संत ताजुद्दीन बाबांचा साक्षात्कार दोन्ही धर्माचे म्हणजेच हिंदू मुस्लिम हे एकत्र अनुभवतात. राजस्थानमधील अजमेर दर्ग्यावर सर्वधर्मीय
चादर चढवून एकतेचे, श्रद्धेचे प्रतीक उभे करतात. जगातील फार मोठ्या प्रमाणात जो धर्म आहे तो म्हणजे यहुदी ख्रिश्चन धर्म. ज्यू धर्माच्या लोकांनी चालविलेल्या अत्याचाराला जनता कंटाळली होती. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण जन्माच्या वेळी यमुनेतील वाट मोकळी झाली, त्याचप्रमाणे युरोपमध्ये भूकंप झाला. एका पर्वताचे 2 भाग पडले. मेरीच्या पोटी येशूचा जन्म झाला. त्याच्यावर अत्याचार झाले. तो क्रूस आज सर्वत्र बघायला मिळतो. येशू ख्रिस्ताचा ख्रिश्चन धर्म. हिब्रू या शिष्यानी लिहिलेला बायबल हा पवित्र वेदग्रंथ आहे. या धर्मात अनेक मंत्र आहेत. या मंत्राची प्रतीके आणि यंत्रेही आहेत. यहोवाह हा त्यांचा मूळ देव. ख्रिस्ती धर्मामध्ये मंत्र आणि जप या क्रिया सातत्याने, काटेकोरपणे पाळणारे अनंत लोक आहेत. या धर्माचे चिन्ह क्रॉस हे देवतेचे प्रतीक म्हणून वापरतात. वैद्यकीय सेवेचा क्रॉस हा याच धर्तीवर प्रचलित आहे. रविवारची सामूहिक प्रार्थना यांची मुस्लिमांप्रमाणे एकसंध राहण्याची कल्पना. आपण मुस्लिम समाजाच्या घरांवर, रिक्षांवर, वाहनांवर 786 असा आकडा बघतो. 786 हा आकडा त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि अभ्यासाचा भाग हे सांगतो की ओंकाराची कंपने 7.86 हर्ट्झ अशीच आहेत. आपण या प्रमुख 3 धर्माव्यतिरिक्त इतर पंथांचाही विचार करणार आहोत. आपल्यात संस्कृतीचे पंथ म्हणून ज्याचा घटनेत उल्लेख आहे असे जैन धर्म, बौद्ध धर्म आणि शीख धर्म होत. या सर्व धर्मांची तत्वे मनुष्याचा मोठेपणा वाढवणारीच आहेत. परंतु विशेष म्हणजे या पंथांचा प्रचार करताना कोणीही गैरवापर केल्याचे स्मरत नाही. आपण प्रथम जैन धर्म बघूया. महावीर जैन अत्यंत मार्मिक शब्दात हे तत्वज्ञान सांगतात. ते म्हणतात, खणम जाणये पंडिये, क्षणाला ओळखा. वर्तमानाचा जो क्षण म्हणजेच खण जात आहे त्याला पहा. दिगंबर आणि श्वेतांबर या पंथांनी दिलेली शिकवण म्हणजेच नमोकार मंत्र. पंचपरमेष्टी या पंचतत्वात म्हणजेच 5 प्रमुखांना त्यांचेसाठी केलेली प्रार्थना म्हणजेच नमोकार. उदयगिरीच्या हाथी गुंफांमध्ये राजा खर्रवेला याने पंच नमस्कार कोरून ठेवले आहेत. जैन धर्मात 24 तीर्थंकर म्हणजेच तीर्थ घडविणारे होऊन गेले असे जैन धर्मांच्या अनेक ग्रंथांमध्ये निदर्शनास आले. या धर्मात परंपरेला मोठी मान्यता दिलेली आहे. या धर्मातील योग मार्गाने 100% मुक्ती साध्य होते असे म्हणतात. या धर्मात परमात्म्याचे चिंतन करण्याकरता अनेक मंत्र तयार केलेले आहेत. त्यांच्याही खालील मंत्रात ओंकार म्हणजेच ओम अक्षराचे उच्चारण करून खालील प्रमाणे मंत्र होतो. ओम नमो अरिहंताणाम, ओम नमो सिद्धानाम, ओम नमो आहरियाणम, ओम नमो उवझायाणाम, ओम नमो लोये संवसहूणम. सर्व अरिहंतांना नमस्कार असो, सिद्धांना नमस्कार असो, आचार्यांना नमस्कार असो, गुरूंना नमस्कार असो, सर्व साधूंना नमस्कार असो. हा मंत्र अतिशय प्रभावी मंत्र आहे. सर्व धर्मातील सिद्ध पुरुषांना, आचार्यांना, गुरूंना आणि साधूंना माझा नमस्कार असो अशी उच्च विचारसरणी या मंत्रातील शिकवण आहे. द्रव्यासाग्रह या जैन पुस्तकानुसार मंत्राचे ध्यान, चिंतन, प्रार्थना
ह्या गुरुच्या म्हणण्यानुसार सांगितल्या आहेत. त्यांच्या मंत्रात ही अक्षरं कधी 35, कधी 16, तर 6, 5, 2 आणि 1 अक्षर सुद्धा आहे. या मंत्रात पंचपरमेष्टीचे गुणगान केले आहे. जैन धर्मातील मानव देवसुरी, मानव तुंडासुरी, शांतीसुरी, धर्मघोष जिनत्रत, याशिवाय विजय असे अनेक तांत्रिक होऊन गेले. थोडक्यात काय, तर जैन पंथानुसार समाजात मंत्र तंत्र विद्या होती. सरस्वती देवतेची उपासना देखील या संप्रदायात प्रचलित आहे. त्याचप्रमाणे या संप्रदायात होऊन गेलेल्या 24 तीर्थंकरांना त्यांची प्रत्येकी एक देवता आणि तिला प्रसन्न करण्याकरता तिचे मंत्रही प्रचारात आहेत. सदर सरस्वतीचे 16 व्यूह असून त्या प्रत्येक व्यूहाची एक अधिक देवता आणि तिचा विशिष्ट मंत्र आहे. यावरून एकच निदर्शनास येते की जैन धर्मामध्ये मंत्राचा किंवा मंत्रशास्त्राचा उपयोग केला जातो. युद्धातील स्थिती बघता मनुष्याच्या जन्माचे काय होते हे सिद्धार्थाने बघितले. सर्व जीवनाचा त्याग करून बोधिवृक्ष छायेत म्हणजेच पिंपळाच्या झाडाखाली तपस्या केल्यानंतर बौद्ध धर्माच्या या संस्थापक गौतमाने धर्म आणि शास्त्र याची दीक्षा अनेकांना दिली. बौद्ध धर्मात प्रामुख्याने वेद, उपनिषदे, यज्ञ, याग याला महत्त्व दिलेले नाही, परंतु मंत्रशास्त्राचा पुष्कळसा अभ्यास मात्र निदर्शनास येतो. आपल्याला परिचित असा मंत्र पुढील प्रमाणे: बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि. मी बुद्धाला शरण जातो, मी धर्माला शरण जातो, मी सर्व एकत्रित सर्व संघाला शरण जातो. या बौद्ध धर्मात प्रामुख्याने 2 संप्रदाय असून त्यांना हीनयान आणि महायान असे संबोधिले जाते. यात अनेक पंथही आहेत. या धर्मात देखील संस्कृत प्रमाणे पाली भाषेतील मंत्र आहेत. या धर्मात प्रामुख्याने व्रजवाराही आणि तारा अशा 2 प्रमुख देवता असून हिंदू धर्मातील ओंकार यास तार म्हणतात. तार ही पुमान देवता व तारा ही स्त्री देवता असे बुद्ध संप्रदायातील धर्मग्रंथात म्हटले आहे. वसिष्ठ मुनींनी केलेल्या नील सरस्वतीची उपासना आजही तिबेट आणि चीनमध्ये सुरू आहे. मणिपद्म या मंत्राला देखील कंपने आहेत. बुद्ध संप्रदायात देखील मंत्रांचा किंवा मंत्रविद्येचा आधार घेतला आहे. बौद्ध धर्म साधारण शांतीचा संदेश स्वीकारतो. जैन धर्मात स्वनियंत्रण मनोनिग्रह आहे, तर बौद्ध धर्मात शांततेचा मंत्र दिला आहे. याचप्रमाणे शीख संप्रदाय उत्तरेकडील भारतात विस्तारित झाला. तरवारीला उत्तर देण्यासाठी आपणही स्वसंरक्षणार्थ धर्मरक्षणार्थ शस्त्र बाळगावे हीच भावना, हीच जाणीव ठेवीत शीख धर्माची स्थापना झाली. यातही पंथ आहेत. सत श्री अकाल असा मूल मंत्र आपण अभ्यासितो. गुरु गोविंद हे या धर्माचे आद्य संस्थापक. गुरु नानकांनी म्हटले आहे, 18,000 गोष्टी आहेत, पण खरा धातू मूलभूत वस्तू एकच आहे. 18 कहनी कतेवा असलू एक धातू. वेगवेगळे धर्म म्हणजेच उपासनेचे वेगवेगळे प्रकारही आहेत. हिंदू, बौद्ध, पारशी, जैन, यहुदी, मुस्लिम, ख्रिश्चन, लाओत्से आदी जे विचारक जगात झाले, ज्यांनी या विश्वाला प्रभावित केले आणि ज्यांच्या मागे करोडो लोक गेले,
त्या सर्वांच्या विचाराचा समान अंशच हे परमसत्य समजले पाहिजे. विभिन्न वाटणाऱ्या विचारांच्या खोलात गेलो तर हाच प्रकाश मिळतो. प्रस्तुत विवेचनावरून ध्यानात येईल की सर्व धर्मात मंत्र आहेत, मंत्रांची कंपने आहेत. त्या कंपनातून मानवी कल्याण हाच मूलमंत्र दिला आहे. सर्व धर्म समभाव म्हणत आपण म्हणतो, सर्वे अपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख वाप्नुयात्. मंत्रशक्ती आपण पुढील प्रकरणात जाणून घेऊ. ॐ